तर गाईज आम्ही चाललो आता कळसूबाई ट्रेकिंग करायला. आता आम्ही सध्या तरी 6 जण आहेत. थोडं जण अजून मित्र जॉईन होणार आहेत, लोक भेटणार आहेत लवकर. आता सोबत आदित्य टाकू अरे काय आता राजेश आपल्यासोबत. आता सध्या तरी ट्रॅफिकमध्ये अडकलो. ट्रॅफिकमध्ये अडकलं आहे. एक उशीर झालाय. भेटू कुठं आता आम्ही सध्या तरी इथून आम्ही घाटकोपरवरून CSTला जाणार. मग CSTवरून डायरेक्ट कसारा, कारण की आम्हाला बसायला जागा नाही भेटणार तिथून जर पकडली तर कसाराची ट्रेन. म्हणून इथून सुद्धा जाणार आम्ही CSTला. CSTवरून सगळे सोबत कसाराशीला. चला भेटू काय पुढं ही लोकल कुर्ला दादर भाईखला 4 की लोकल 7:51 की छत्रपती. चला आता आम्हीच ट्रेनमध्ये विषय बस आम्हीच तर बसले. तर गाईज बाकीचे अजून 3 लोक जॉईन झाले आपल्यासोबत. तुषार, श्री, पॉवर बँक तर तुषार सॉरी शिवम एक बॉक्सर, तुषार एक काय रायडर चला रायडर, श्री एक गेमर आणि तुमचा भाऊ ऑलराऊंडर. पण आम्ही CSTला जाणार होतो पण भाईकाला डायरेक्ट आलोय कारण की आमची पब्लिक जरा आहे. कारण की टाइम जरा चुकीचा होतोय. मॅच नाही राहिले घाटकोपरला, नाहीतर लास्ट ट्रेन भेटणार नाही जायचंय. तर काय आता आम्ही बसलोय कसाराला जायला. ट्रेनमध्ये बसलोय भाईकापासून. अजून आम्हाला एक काका भेटली. आम्ही लुडो खेळतोय. फुल चिल लाईफ चालली आहे. अजून काय बोलणार काय नाही. लुडो चालू आहे आपला. तुम्हाला आमचा गेम प्ले दाखवतोय. काका एक फोन आलेला इम्पॉर्टंट, त्यामुळे पकडा सर गेम दाखवा आपला. मेरड आहे ना तू खेळ. कुठे माझी तू माझ्याला खेळ. बाय ट्रेन असं उसके शहर को छोड़ा, उसी गली में दिल को तोड़ा, फिर भी सीने में धड़कता है ये दिल. मैंने दिल से उसे निकाला, डाला, फिर भी उसको ये करता है ये दिल. क्या आशिक है जो ये मैं क्या करूं, ये दिल दीवाना दीवाना ए दिल. काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात, आणि काळूबाईचं वार माझ्या भरल्या अंगात. आमचा पार्थ नागरेकरांचं नाव इकडे आहे. साई नागरेकर वाकडे पायाचा माणूस इकडे पाय दाखव. तू पण आहे. तू काय वागतो. कसाराला पोचलोय. खालती आमची गाडी थांबली बुक आहे. तिकडून आम्ही आता जाणार सगळे एक सोबत. तर तुम्ही सोबत कनेक्ट तिकडं कुत्र्याला फीड करतो ते. चला तू तर नव्हता येणार. बस झालं अर्धा घेऊन बाकी गँग आपली थोडं अर्धे गेलेत, थोडे आपल्यासोबत आहे, थोडे काय खातात ते चिपचुप चालले. चला भेटूया. अरे हे चालत नाही येणार मी. तेव्हा का गाईज ही आमची गाडी आहे, ही बुक केली. बाकी सगळे लोक चालले. कसे भिडतात ते बघा, कसे घुसतात ते. चला बाय. चालू झाली ट्रिप. चाललो आम्ही. घेतले असते. तर गाईज
आम्ही आता थांबलोय मध्ये कसारा गेट नावाचं रेस्टॉरंट. तर इथे सगळ्यांनी चाय मागायची. चाय पिऊन आता पुढचा ट्रेक पुढचा प्रवास चालू करणार चाय पिऊन. अजून इथं दिवाळी फराळ ते डाऊन खायचा विषय चालू झालाय. तर बघू शकता तुम्ही हे बघा रुराठिया आणि हे काल्या बिबट्या ओ आमची मागची गेली नाही सगळी चालते सर. आता आम्ही कळसुबाईला चाललोय. आता वाजले 11:52 झाले. 2-2.5 तासात आम्ही पोहोचू कळसुबाईला. त्यानंतर भेटू गाईस. ओटी टोलवर थांबलो आता. चला आता मी तुम्हाला दाखवतो फ्री मध्ये कसा टूर पास करायचा. तरी चोली के पीछे राधे चोली के तर गाईज तर आम्ही आलो इथं कळसुबाईच्या खालती. आता इथून ट्रेकिंग चालू होणार. गौरव काय बोलायचं तुला गाईज कसं होणार ट्रेकिंग? स्टीवन ठीक आहे. गँग इथं थांबली. उतरला आम्ही. हा दादा आहे यांनी सोडवलं आम्हाला इथं. बाकीचे चालू झाले ऑफिशियली ट्रेकिंग. राजेशला आत्ता थंडी वाजायला लागली. पुढं काय होणार काय माहिती. सध्या तरी मी उडी टाकली नाही. चला एवढी थंडी तर नाही आता सध्या तरी. शेकोटीसाठी लायटर वगैरे सगळे पण सॅनिटायझर नाही काय तेल नाही काही नाही. अजून हळू बोला. रात्रीची वेळ ही तर इथं गावची लोक झोपलेत. त्यांना त्रास नाही झाला पाहिजे म्हणून आम्ही शांत बोलतोय. शांतरितीत प्रवास चाललाय आमचा. आलो तर आहे आम्ही इथं पण आम्हाला रस्ता नाही माहिती. तर आम्ही दुसऱ्या रस्त्यावर गेलेलो. आता बघतोय हा रस्ता कुठं चाललाय. तसं दादा बोललाय की सरळच रस्ता आहे. तर आम्ही चाललो आहे. अंधारात काय दिसत नाही. पण या इकडं काय करायचं. एवढी गँग आहे बाई सोबत. सगळी चालले आता. ट्रॅकिंग तर चालू झाली. हळू बोलतो कारण की लोक इकडं त्रास नाही झाला पाहिजे. ट्रॅव्हल करा पण हां सोशलिटी बघा डाकू आमच्या सोबत. एवढं थंडी वाजते याला सगळं पॅक करून बसला. हा इथं अजून आमच्यामध्ये मस्ती एवढी आहे ना आम्ही काहीच नाही. लोक झोपले इकडचे. तुम्ही कृपया करून बाकी तर गाईज आम्ही आत्ताशी पायथ्याशी आलोय. अजून हा तुम्ही एंट्री पॉईंट बघू शकतात. तर आता आम्ही इथून ट्रॅक करणार वरती. आता जस्ट चालू झाली आणि दाखवा बाकीचे तिकडे बसलेत. तर इथनं चालू होणार कळसुबाईचा ट्रॅक. देखील चलो पाणी आहे गाईज इधर. तर चाललो अशा रस्त्याने. ह्या खालती गहर आहे. आरामात चालायला लागेल इथनं. चला गाईस आता पूर्ण अंधारात चाललो आम्ही. सध्या तरी दुसरा एक पुढं ग्रुप आहे सुट्टीला. चला बघा हे लोक दमलेत आत्ताच. कृष्णा आणि हा तर लय पटेल उगाच. चला उठा.
गाईज इथं थांबलेत 5 मिनिटं पण नसेल झाले, 5 ते 10 मिनिटं पण नसेल झाले. सगळ्यांची वाट लागली भाई चालून लगेच. अजून तर पुरा डोंगर बाकी आहे. ह्याच्यातच पायथ्याशी आम्ही अजून थांबलो इथं. कोणाचं तरी घर आहे इथं, आम्ही थांबलोय. अजून तुषार आहे ना, त्याला जरा उलटी सारखं होते. अजून राजेश ते फिलिंग चढून नाही लाईट नाही असं मारा लागेल. चला थांबलेत गँग. लेट्स गो. हे बघा हा पडला कसा. काय झालं आपलं दादा सुपर पावर घेतलं मी दिलं त्याला. ठेव ना चल. तर गाईज हा जो माउंटेन कळसूबाई तो 5400 फीट मोठा आहे. आता आम्ही चालून काहीतरी 15-20 मिनिटं आले असतील. सगळ्यांची हालत टाईट आहे गाईज. हालत टाईट झाली. काय बोलतो, कसं वाटतंय? थंडी हवा येते. बसल्यावर चांगलंच वाटणार एवढं चालले तर. बाईक याला टाईट आहे. बाकी साई आहे. काय प्यायचे का? तुषार पराग आहे. चलो 144 झाले. लागला कुठे तिथं थांब, मला एअरपोर्ट दे ना. तर अशा प्रकारे आम्ही चढतोय. आत दमलेला आहे इथे. तुम्हाला पण यायचं आहे तर शाल, कानटोपी, स्वेटर सगळं घेऊन या. खूप थंडी असते इकडे. आबोलपर्यंत आलो आहे. आमचे काही पार्टनर खाली थांबलेत, ते जमलेत. चौघजण आलोय. हाय के आणि मी अजून आम्हाला खूप काही चढायचं आहे. आताची काय मी टप्पा 1 पार केलेला आहे. 1 टप्पा पार केलाय. आजूबाजूचं जंगल बघू शकता तुम्ही. एवढं असं पूर्ण काळोख दिसतोय. पूर्ण काळोख आहे, पण आकाशात वरती मस्त चांदण्याचं बघतात ते. दोनला 2 मिनिटे बस. एवढं वर जाऊन करा. आम्ही नाही थकलो. सिगरेट पावर. तर काही 40% ट्रॅक कंप्लीट झाला. अजून 8 फ्रेश होतो जरा. 4 किलो 40% और 60 बाकी है. 40% 4 लोग हो चुके. 40% में भाई का मुंह देख सकते हो. भाई का मुंह के हिसाब से तो भाई 10% में ही हाक दिया. प्लान मेकर ओक चुके. बैग उठाने में कट रही है वो भी. तर गाईज जर तुम्ही इथं येत असाल तर सोबत पाण्याची बॉटल घ्या, कारण की या दुकानावर आहे ना डबल प्राइस आहे पाण्याची बॉटलची. चंद्र बघा पाठीमागं, चंद्र दिसतोय तुम्हाला. आता गँग लॉकड इन झाली आहे. चलो फटफट. बिस्किट खावा ते मला भूक लागली. तर गाईज सध्या तरी आता जवळ आलं वाटते. लांब आहे किती? 30% असं अजून 30-40 50 50 झाल्या बोलते. मस्त हवा सुटली. आतमधून फुल गरम झालं. 1 टप्पा पूर्ण झाला. 1 टप्पा पूर्ण झाला आपला. चला गाईज चला वरती. थोडंच बाकी आहे. थोडं बोलून आपण ट्रेक पूर्ण पार करू. येतोय ना बघ. काय मस्त व्ह्यू वगैरे आपल्याकडे. तर गाईस ह्या शिड्या तर चालू दम लागतोय. झटक
तर आता हे शिडी लागले कंटिन्यूस गेलं तर 1 तास, अर्ध्या 1 तासावर आहे टॉप. चला बघूया. दोन्ही हात पकडून चालू दोन्ही. चला 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 पुढे चला. तर गाईज पाठी व्ह्यूज बघा, व्ह्यू बघा तुम्ही, मस्त व्ह्यू एकदम थंड थंड वातावरण मस्त वाटतं एकदम. हे बघा आता इथं थोडंसंच बाकी सगळे लोक चालले तर चढतात वरती. आदित्य कोण आहे? श्री, तुम्ही मस्त असा व्हिडिओ आला असता. चला सगळे दमलेत मजबूत, सगळे दमलेत मजबूत. हे बघा प्रेमाने मेला पण, आणि लीडर साहेब मजबूत थकलेत सगळे. हा पांग्या तर कोणतरी आहे, कोण आहे? श्री श्री सचिन वगैरे तेव्हा चालू करू. वर बघा वर. तर इथं बाकी आता हे, अरे भाई कचरा इथलं नका करू. इथं अशी शिडी आहे. इथं एक जुनी शिडी वाटते, ही दिसत नाही वाटतं. इथं ही एक शिडी लोक चालले बघा, लाईट मारते मी ही शिडी. बाकी इथं गँग सगळी थांबली. बोल हॅलो. तुम्हाला शिड्या दाखवतोय बघा, हे शिड्या रात्रीच्या भयानक दिसतात. ते अजून मी इथं मला समोर दिसत नाही, मस्ती नाही दिसत काय बघा. खालती असं वाटतंय सितारे जमिनीवर आहेत आणि आकाश खाली पडले. आकाशात काहीच नाही, तारे. पाठी बघा काय मस्त व्ह्यू आहे. आता काय बोलतो श्री, कसं वाटतंय? थंड. बाकी बहुतेक अजून खालती येते. फक्त 2 मिनिटं थांबायचं आहे. 2 मिनिटं? 2 नाही, हा झालं. 15 मिनिटं पण नाही, 5 मिनिटं पकड. 5 ते 10 मिनिटात आपण वरती आहे. सगळ्यांची वाट लागली. सध्या तरी मस्त वाटते हवेने. थंडी तर लय वाटते, आतमधून फुल घामाघूम झाले. पण आता एकदम थंड वाटायला लागले. तर बरं वाटते. आता धुका सुरू होईल. तर चला प्रवास सुरू करूया आपण. शिड्या इथं बारीक झाल्या, आता खालती जरा मोठ्या शिड्या होत्या, इथं बारीक बारीक शिड्या आल्या. आपण 2 टप्पे पूर्ण केले. आता तर काही आता थोडंसंच बाकी आहे, अजून फुल मजा येते. आतमधून फुल भिजलोय, पण बाहेरून थंडी वाजते. आणि तुम्ही पाठीमागं व्ह्यू दिसत असेल तर बघा, तुम्हाला दिसत तर एकदम असं वाटतंय की सगळे तारे जमिनीवर आलेत. फुल रावस व्ह्यू. गँग आली. तुला काय चक्कर आली? हे त्याला पकड भाई, तो जाईल खालती. काय बोलतोय तू अजून? तर फुल जोश मध्ये अजून पण अजून थोडं बाकी आहे. 10% बाकी आहे. 10% 5% बाकी आहे. 10% आता भाई. ओ जी संपाटा लावतो आता बघ. तर गाईज तुम्हाला मगापासून मी बोलतोय की 5-10 मिनिटात चिकर आहे. ते स्वतःला मोटिवेट करायसाठी बोलतोय मी. अजून लय बाकी आहे. 5-10% नाही, कमीत कमी 20% बाकी आहे अजून, शायद माझ्या हिसाबी. आणि मी पहिल्यांदा येते, तर माझा हिसाब चुकीचा पण असू शकतो, जास्त त्यावरती पण असू शकतं ते. तर बघूया कधीपर्यंत पोचते आपण. सोबत राहा. चला काय बोलतोय राजेश? सोबत राहा. चलते राहा, पडते राहा. चलो. किलोमीटर तरी राहिले अजून गाईस. 2 किलोमीटर तरी राहिले. 2 किलोमीटर. आम्ही 10 मिनिटं बोलता लय बाकी अजून. काकांनी आम्हाला 60% सांगून 100% वर पोहोचवलंय. 60% बोलले. आम्हाला कमीत कमी वाटतं तिकडून आम्ही 90% तरी होतो. बाकी काकाने पण मोटिवेशन दिलं
त्या मोटिवेशनने आता इथपर्यंत तरी आलोय आम्ही. आता इथून शायद तरी असेल 10% अजून बाकी असेल वरती. तर तरी पण जोश आहे. हात फुल थंड पडले, चेहरा फुल थंड पडलाय, नाक गळायला सुरुवात झाली वाटतं. चला 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 ट्रेक भेटू आता पुढं नेक्स्ट. बघा याचे खाली तुम्हाला दिसत नाही, दगड नाही, बर्फ आहे बर्फ. काश्मीर चढतोय, हा काश्मीर चढतोय गाईस, काश्मीर. मस्त नाही हे बर्फांपेक्षा पण थंड आहे हे दगड. आता इथं टेम्परेचर 10 डिग्री टेम्परेचर, 10 का 9 काहीतरी डिग्री टेम्परेचर इथं. ती फ्लॅश दिसते अजून, त्याच्या पण वर जायचं आम्हाला. फुल दमलेत गाईस ध्रुव भाई, पण तरी पण जोश आहे चढायचा. कारण की आता पूर्ण बॉडी गरम झाली आतमधून, तर एवढं काय महसूस नाही होते. जर थांबून चढला ना तुम्ही, तुमची बॉडी थंड झाल्यावर मग तुम्हाला चढता नाही ना. म्हणून आहे ना 2 मिनिटाचा फक्त ब्रेक घ्यायचा, जास्त ब्रेक नाही का घेऊ. आणि चांगले शूज घाला आणि चांगले टॉर्च बीच आणा रात्रीचं ट्रेकिंग करत असेल तर सोबत चला या सफरवर. तर गाईस ही चाय पिलतोय, इथं दुकान आहे अजून खालती, इथून दिसत नाही तुम्हाला. इथे सगळे थांबले जरा, चाय पितो जरा, मस्त वाटतंय. भाई बरं वाटतंय भाई, पी एकदा. आता वापस रिटर्न चालू करतोय. काय रे ते इथं दे मला पण एक. लिंबाची गोळी हे खाऊनच तुषार फुल चढतोय. 1 साइड तेच गोळ्या खाऊन चढतोय हा तुषार. थांब दाखव जरा. ते गोळी बघा, ही गोळी मी ह्याच्यावर दाखव, मी ह्याच्यावर डोंगर अक्का चढले. तर गाईस आता शेवटची शिडी दाखव रे. शेवटची शिडी, ही शिडी चढल्यावर डायरेक्ट महाराष्ट्राच्या सर्वात उंच शिखरावर कळसुबाई. काय फिलिंग आम्ही सांगू, एवढं चढून आलो वर. हो खूप भाई. आता ते उद्या सकाळी वरती होईल एक शिडी, मग आम्ही आमच्या शिखरापर्यंत. आणि थंडी खूप 12 डिग्री आहे. हात फुल जाम झालेत. तुम्ही जर आता थंडी खूप आहे मित्रांनो, खूप थंडी आहे. चला आता भेटू, आता वर भेटू. चला राजेश ज्या इथं उभा आहे ना, ही लास्ट शिडी आहे. इथून बाहेर बघा नजारा. आणि इथं लय जास्त थंडी. आता मी फुल पॅक झाले. हा वरतून खाली पार तुझं फेवरेट गाणं ऐकतोय एकदम शिखरावर, ते पण एकदम टॉप वर. दाखव जरा, पार मित्राला विसरला नाही. ही शेवटची शिडी आहे आणि आता आम्ही शिखरावर 2-4 कदम आहे बस. मंदिर बघू शकता तुम्ही. फायनली पोहोचलो आम्ही. या गाईस फायनली द हायेस्ट पीक ऑफ महाराष्ट्र. आम्ही पोहोचलोय वरती फायनली. 3 तासांनी पोहोचलो आम्ही. हे बघा, हे इथं कळसुबाईचं मंदिर आहे, इथं शिखरावर आहे. आणि अजून आपले गँग, अर्धी गँग इथं बसली. बाकीचे खालती अजून थोडेफार. टी शर्टवर चढलो सांग. शेकोटी करायची आता कर ना परत. भाई फुल थंडी. किती टेम्परेचर आहे आता इथं? 12 टेम्परेचर आता सध्या इथं. जास्त टेम्परेचर चेंज होतं सध्या, दाखवत नाही आम्हाला. यांनी इथं येऊन शेकोटी केलेली आमच्यासाठी. काढतोय आता आम्ही तर बॅनर टाकून डायरेक्ट खालती आडवा होणार, झोपणार आहे. राजेश कसं वाटतंय? 1 साइड बाय 1 साइड. राजेशने काय चाललेलं हुशार मुंडे मग कसा बंद आहे.
गाईज यायचे तर शाल चादर सगळे घेऊन या, असं येऊ नका. गोधडी घेऊन या, घेऊन या, जाम थंडी आहे इकडे. बेडरूम 1 BHK त्याने बेडरूम उचलून आणा. फायनली गाईज पोचलो. आता एक जागी बसतो. कुठं बसू? एवढी मेहनत 3-3.5 तास ट्रेक केला आम्ही. अजून तरी पण मित्र अजून खालती आहे, ते येतातच आहे. अजून तुम्ही इथं येतात आहे अजून, ते पण नाईटच्या टायमाला. टॉर्च, जाड कपडे, लायटर, हे सगळे वस्तू घ्या सोबत. टॉर्च तर मेन आहे, चांगले बुट घ्या, हे सगळं मेन आहे. आता लय थंडी आहे भाई, इथं लय थंडी, मजा येते. काय बोलतो? 3.5 तास आणि 12 डिग्री सेल्सिअस थंडी. चला तुम्हाला आता डायरेक्ट सनराईज दाखवल, नाही तर इथं काही शेकोटी विकडी केली तर ती दाखवल. अजून झोपायचा प्लॅन चाललाय, पण इथं जागा कमी आहे, अजून साहित्य पण कमी आणले, तर बघूया कसं काय सीन होतं. सनराईज व्हायला तर लय टाइम आहे, तर आम्ही झोपायचा प्लॅन केलेला आणि आम्ही अजून प्लॅन मस्त झाला. तुम्हाला दाखवतो प्लॅन. हे बघा, हे बघा, लय फटे, लय जास्त मस्ती नाही करत. सगळे झोपलेत, तुम्ही बघू शकता. एका कारपेंटवर 10 जण. आपण फायनली पोहोचलो आम्ही. हा बोल ना, आमचा व्हिडिओ काढ ना. ब्लँकेट मजबूत झोप आली. चादर बिदर एकमेकांची घेऊन. या कोण आहे? गौरव. काय बोलते भाई? हबीबी मध्ये आले. नॉट फॉर अस्तमा बॉयज, बट नॉट फॉर अस्तमा. योगा चादर बिदर घेऊन झोपलेत. काय बोलाल? काम भारी दिलं, काम पच्ची. तर गाईज आता हलका हलका सनराईज दिसायला लागलाय. लाल लाल रेस दिसतात, तर बघू शकता तुम्ही. दिसतात आहे का तुम्हाला? हलके हलके रेस येतात. हे मंदिर तर हलके हलके रेस येतात, ते बघू शकतात. अजून भाई फट्टे थंडी आहे. येत असेल ना 4-5 गोधड्या घेऊन या भाई, प्रत्येकाला एक 2 स्वेटर. फट्टे थंडी आहे भाई इथं. मला पण घे. 1 साइड आम्ही फुल हे झालोय. हाय गाईस, रुमाली नोटीस झालो आम्ही. डायरेक्ट जे भेटतं ते लपटतोय. बोलताच येत नाही, होतं फक्त. महाराष्ट्राच्या सगळ्यात टॉप वर सनराईज होतोय. लय फट्टे. तर काही आता 6 वाजल्यावर असा व्ह्यू आहे. हा व्ह्यू आहे 6 वाजता. महाराष्ट्राचा पीक कळसूबाई इथे असा नजारा. बाकी सगळी पब्लिक वेट करते इथं बघा. पब्लिक वेट करते. तर गाईज डोंगर बघा तुम्ही, करावंच वाटतं ते. डोंगर बघा मस्त वाटतं ते. आम्ही या व्ह्यू साठी 4 वाजता इथं. तुम्हाला ना इथं डोळ्याने ना वेगळाच अनुभव तो कॅमेऱ्यामधून नाही समजून येते. हे बघा
बाकी सगळी इथं आपली फोटो काढते. आता आपले भाई लोक पण फोटोशूट चालले बघा. सगळे माकडा पण आलेले ना. माकडा बघू शकता. फोटो बरं तू भाऊ आहेस आपल्या इकडे. तर गाईज आता चाललो आम्ही खालती. सगळं सनसेट बघितला, सगळं झालं. सॉरी सनराईज बघितला. सनसेट तुम्ही बघू शकतात पाठीमागचा निसर्ग सॉरी. क्रेझी क्रेझी येस सर. सामान ले लो बोलना पैसे. तर गाईस आता आम्ही डोंगर उतरतोय. उतरताना तर फटफटमध्ये उतरतोय. एवढी काय दिक्कत येत नाही. जी चढताना दिक्कत आलेली भाई, विषय जाम झालेला. सगळेच जाम झालेले, सगळेच जाम झालेले. तर जाताना तर व्ह्यूचा मजा घेत घेत चाललोय.
तर कसं वाटलं तुला? एकदम Trek? बेस्ट, एकदम बेस्ट भाई. मेंटल हेल्थ कशी वाटली तुला? पीस एकदम समजलं. आणि फिजिकल हेल्थ? फिजिकल हेल्थ तर लई आहे भाई. 3.5 तास काय हलवा नाही लगातार चढला. आणि काय? आणि काय नाही आता घराकडे आता वळतोय. काय बोलतो शिवा? 6,000 काहीच नाही. कसं वाटलं जाताना? मजा येते, खूप मजा येते. निसर्ग रात्रीचा बघायला नव्हता भेटला, आता सकाळी बघायला भेटतोय. आपण तिथून जाऊ. आपण त्या रस्त्याने जाऊ आता. कुछ दो मत होगा तो पीछे पीछे आएगा, पूरा बैग ही लेके जाएगा. पोरांना बोला काय देऊ बिऊ नका. विषय बघा काय क्रेझी वाटतंय. फुल रावस ट्रॅकिंग चालली, हार्डकोर ट्रॅकिंग. अजून पण थंडी आहे हा का, एवढी नाही, नॉर्मल थंडी आहे अजून आहे ना. इथून वरतून वापस खालती जाताना तुम्ही पाहिजे लाकूड घ्या, कारण की पडला. ट्रिप मध्ये झालं तर रे, ट्रेकिंग मध्ये पडतात उठतात बसतात की काठी घ्या उतरताना, कारण की उतरताना माकडं भेटणार. माकडं तुमचं सामान गायब करतील, बॅग बिग पुसून. तर काही आता आम्ही जरासं ट्रेक करून आलोय खालची, अर्ध्या वाटेत तरी आलं असं वाटतंय. हां अर्ध्याच्या पुढं आलोय. तर आम्ही इथं जरासा विश्रांती घेतोय. श्री, मी, गावडे, अजून तुषार, अजून हे बघा डोंगर. हे डोंगर आम्ही उतरलो आता जस्ट, या जागेवर आम्ही बसलो. चिल लाईफ का? आयचं काय? आपणच लास्ट आहे ना. आपल्या पुढे गेलं निसर्गाचा किती वेळ दिसते. तर हॅलो गाईज, आता आमची ऑफिशियली ट्रेक संपत आली. तर इथं कमानीच्या इथं आलोय. आले इथं बघतोय लोक खायला बसले. निसर्ग बघा. भात काढून ठेवलं. तर विषय असा झालाय की हा रोड लय लांब, आधीच आमचे पाय गेले.
वरतून कंटिन्यू खालती उतरलोय. कंटिन्यू खालती उतरला, थांबलो ना आम्ही. परत त्या ड्रायव्हरने झक मारली. अजून तो बोलला की हायवेला येणार, आतमध्ये नाही येणार. आणि हे थोडं आतमध्ये हे गाव. कसं घाटलो बस चाललं आणि बाकी सगळी खूप थकलेत. ट्रेकिंग करून झाली, सक्सेसफुल ट्रिप झाली. चला आता भेटू पुढच्या.